अस्सलाम वालेकुम। आजचा जो कार्यक्रम झालेला आहे कुराण प्रवचनाचा, आम्ही सोलापूरहून इथं बसव कल्याणला विशेषतः हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो। असला कार्यक्रम, असल्या प्रकारचा एवढा भव्य कार्यक्रम आम्हाला इतके दिवसातून कुठेच आम्ही पाहिलेला नाही आणि कुठेच ऐकलेलं नाही। आणि ज्या आम्हाला कन्नड येत नाही, पण ज्या पद्धतीने कुणी साहेबांनी जे कुराण प्रवचन इथे दिलेलं आहे ते अतिशय भव्य, अतिशय दिव्य, अतिशय विलोभनीय होतं। लोकांवरच्या हृदयात ते घुसणारं होतं, हे विशेष करून सांगतो। आणि असले कार्यक्रम, इतक्या भव्य मोठा कार्यक्रम लोकांना जमवायचं, लोकांची व्यवस्था करायची, लोकांना प्रत्येकांना बसायला जागा द्यायची, व्हॉलेंटियर सगळीकडे व्हॉलेंटियर्सनी ज्या पद्धतीने गाईड केलं लोकांना, ते विशेषतः फार प्रशंसनीय। त्याची स्तुती जेवढी केली जाईल तेवढी जास्त आहे। असले कार्यक्रम, आमची इच्छा आहे की असले कार्यक्रम पूर्ण भारतात ज्या प्रदेशाची जी भाषा आहे त्या भाषेत व्हावं आणि विशेषतः कर्नाटकच्या प्रत्येक शहरात, कर्नाटकच्या प्रत्येक गावात कन्नडामध्ये असे कुराणचे प्रवचन व्हावेत, जेणेकरून कुराणचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून मानवतेचा संदेश, मानवतावादचा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल। आम्ही सोलापूरहून, मुख्यतः सोलापूरहून खास या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। कन्नड येत नसली तरी त्यातील काही शब्द, कुराणचे शब्द आम्हाला समजत होते, त्यामुळे त्या हृदयात जात होते शब्द। आणि इतका चांगला कार्यक्रम आम्ही तर आत्तापर्यंत पाहिलेला नाही। इथल्या लोकांना, ज्या लोकांनी इथे याच्यासाठी मदत केलेली आहे, सहकार्य केलेली आहे, आणि ज्या लोकांनी कष्ट घेतलेले, त्यांना सर्वांना ह्या परमेश्वराजवळ, अल्लाहजवळ प्रार्थना आहे की त्यांना येतं आणि आखिरातमध्ये त्यांचा मोबदला द्यावा। जजाकल्लाह।